काय बाहेर खाल्ली. हा मग मला इथंच नाचायला लागेल. हालचाल तर तो काय जागा नाही काय निघाल. एक गाडी घेता का छोटीशी आणू का तुम्हाला आपली याची जरा माझ्याच सर का काय म्हणतो आपली स्टिक होतं ना माझ्याकडे काहीच नव्हतं. कॉलेजवरून आलो ना मी अजून बारीक काय दिसत बारीक गस घे ना गस घेतो ना आणि तुम्ही मागे सरकार निघला तुम्हाला जागा कमी बनवलेली बस हा बस ये शेप पकडतो फोकस करा व्यवस्थित. ती बॅटरी डोक्याला पाचोली आलं वाटतं पाचोली येतो इकडे निघाला का नाग येतो. तुम्ही कसं काय अंदाज बोलताय बॅटरी व्यवस्थित लागला आवाज करायला तो घाबरला ना आता इथे तोंड काढलं. आता बरंच काय काय काढायला लागेल वाटतंय. इथे थोडा आला तर पुढे कुठे हा इथं मोकळं आहे ना ती वीट निघते का बाबा पुढे आला आला आला. अरे 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 नाटक नको करू. अरे बाबा अटॅक करा डॉक्टर. माझा हात जवळ कुठं चालला कशी पडली मग काम जागा मस्त पकडल्या ना थांबा आला. जागा नको भेटायला त्याला. काय करू खाली होत झाकण नाही कायला झाकण आहे ना भरली जा कुठले बरणी हा मोठी आहे ना ते मोठी बाहेर नको नको बाहेर कशाला खेळ. काय म्हणता बाजूला घाबरला तर घाबरला म्हणजे त्याला तिथं हलव मार्गच नव्हतं. बाहेर निघू शकतो ना लांब मस्त यायचं नाही पूर्वाची बोलत बरणी जाका निघतो का काल 500 रुपये काढ कोंबड्याला दे त्याशिवाय बंद नाही त्याच्याला टाकू काय बाहेर घे बाहेर
बांधली आधी, आम्हाला पण आमचा जीव प्यारा आहे. सर्प असली सर्प बघा आता संगीत बघा. माहिती वगैरे माहिती द्यायलाच पाहिजे, तो महत्वाचा पार्ट आहे. बरेच आले असतील पण तुमच्यापर्यंत माहिती किती आली आतापर्यंत? माहिती साप पकडण्याला काय अर्थच नाहीये. मी तुम्हाला 5 नावं सांगून जातो, त्याला थोडीशी घाई आहे, नाहीतर थांबलो असतो. 5 नावं सांगतो म्हणजे याच्यानंतर तुम्ही थोडासा विचार करा सापाबद्दल. चूर साप माहिती आहे का तुम्हाला? मी जर का बोललो तर बिनविषारी काय? बिनविषारी चूर साप. हे तुम्ही पुढची पिढी पण खराब केली, ते पण बोलतो विषारी. आपल्यापर्यंत ठीक होता. चूर साप जो आहे ना तो साप बिनविषारी आहे. रुखई साप जो डोक्यावरती उडी मारून डोकं फोडतो तो साप पण बिनविषारी. कांडोरा साप ज्याच्याबद्दल बोलतात की चावल्यानंतर सूर्य वगैरे माणूस मरतो, तो साप पण बिनविषारी. रक्ती फोडसा जो चावल्यावरती रक्ताच्या उलट्या होतात, तो साप पण बिनविषारी. विषारी साप 5 पावली सांगतो ना, 5 पावली जी चावल्यावर 5 पावलं चालल्यावर माणूस मरतो, तो साप पण बिनविषारी. विषारी जर का विचारलं तर नाग, जो सध्या आपण पकडलाय. बरेच जण पांढरा विषारी बोलतात, नाग बिनविषारी बोलतात. एकच साप आहे, वेगळा नाहीये. नाग विषारी आहे, मण्यार विषारी आहे. त्याच्यानंतर घोणस ज्याला आपण कांबल्या बोलतो तो विषारी आहे. आणि फुरसे साप विषारी. हे 4. साप आणखी आहेत जे आपल्याला भेटतच नाही. एक सापडा म्हणून काळा प्रकारचा असतो, हा मण्यार तोच. पण मी 5 नावं सांगितली ते लक्षात घ्या. चूल, कांडोरा, रक्ती फोडसा, 5 पावली आणि 5 बिनविषारी. ते बोलतंय की साप 100 पकडले गेले असतील पण त्यांना अर्थच नाही जर का तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली. मी तुम्हाला वाटलं तर फोन तुम्ही गेले ना, 5 सापांचे तुम्हाला फोटो ओळखता येतील ना. मी तुम्हाला नावं पाठवतो मराठीत, नंतर गुगलला सर्च करा विषय येते. आणि जराशी माहिती घेत जा. आता येतो आम्हाला थोडीशी नाही घाई होती. हॅलो मित्रांनो, आपण बर्डेपाडा इथे एक स्पेक्टॅकल कोब्रा रेस्क्यू केलेला आहे. जयेश किरपण यांचं नाव होतं आणि खूप चांगले मदत केली त्यांनी. काही लक्ष व्यवस्थित ठेवलं होतं, नाहीतर हा साप भेटणं कठीण होतं. आणि आता स्पेक्टॅकल कोब्राचा मीटिंग सीझन आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की बर्णीमध्ये पण खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे तो. आणि आता सर्प मित्रांना पण थोडीशी विनंती आहे की घाई नका करू, कारण ते खूप ॲग्रेसिव्ह असतात. हार्मोन्स त्यांचे टॉप लेवलला आहेत म्हणून. तर मीटिंग सीझनमध्ये त्यांना आपल्याला जास्त लांब नसते सोडायचं, म्हणून आपण जवळच आलेलो आहोत रिलीजिंगसाठी. आणि आपले मोरगे सरांनी सोबत वाघ सरांना सुद्धा पाठवलेले आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून आहेत ते. आणि आमचे उत्तम भाऊ नेहमीच आमच्या जोडीला असतात. तर हा साप आपण इथे आता रिलीज करत आहोत. बरणी आडवी करा. हे हार्मोन्स असे असल्यावरती कन्फ्युजच असतात साप.